Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the first lecture of the chapter Coordinate Geometry. This is a part of video lecture series about SSC Mathematics. I will always appeal you to subscribe my channel Maths Made Easy. You will be able to learn mathematics in a very simple way, and all the chapters about SSC Mathematics will be discussed in this with the help of this channel. Okay, so we will go for coordinate geometry. Coordinate geometry, whenever you study, now in this particular 10th standard, you have to study, you can see the book, you have to study the three main things: distance formula, section formula, and slope of the line. Now some part we will recall. आपण 9वी मध्ये किंवा त्याच्याही पूर्वी जे काही शिकलेलं आहात त्याच्यावरून आपणाला असं माहिती आहे की suppose we have a real line, right? You know that every real number is represented as a point on a line. So suppose this is a real line, okay, and so this type of real line we have studied. We take 0 in between, and on this side we have positive real numbers like 1, 2, then 3, etc., 4, and so on. And on this side you have negative -1, -2, -3, -4, etc. Now how to calculate distance between any two points on this real line? Okay, so suppose this point is we take this as per the figure given in the book. We will take this as P, this as say origin, generally taken as O. This is O and this is 0. Then this is taken as R. Okay, 5 is also marked by them, and here -5 is marked somewhere, and that is taken as say point Q. Now when you want to calculate distance between any two points of this real line, what is the formula used? See, now हा जो पॉइंट आहे O, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत तर 0. हा जो पॉइंट आहे त्याला नाव नाही दिलेलं आपण, बट यू हॅव टू गिव्ह नेम्स टू एव्हरी पॉइंट दॅट वी लोकेट इन अ प्लेन. आपण आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम शिकणार आहोत. तिथे एक्स आणि वाय असे दोन ॲक्सिस असतील जे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, म्हणजे लंब असतील, लक्षात घ्या. पण इथे रिअल लाईन जे काही तुम्ही पूर्वी शिकलेलं आहात ते जरा आपण रिवाईज करतो आहोत. रिअल लाईनवर हे 1 डायमेन्शनल आहे, हे 2 डायमेन्शनचं नाही. कोऑर्डिनेट जॉमेट्री जनरली आता तुम्ही 10वी पासून पुढे शिकणार ती डेफिनेटली 1 डायमेन्शनल इम्पॉर्टंट आहेच, परंतु 2 डायमेन्शन 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्ही शिकणार आहात पुढे जाऊन. यावर्षी तुम्हाला 2 डायमेन्शनचं थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, स्लोप ऑफ द लाईन, एटसेट्रा. मुद्दा इथे काय आहे की या प्रत्येक लाईनवरचा जो पॉइंट आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे. आता समजा इथे P आहे आणि इथे R आहे, तर याच्यामधलं डिस्टन्स मला काढायचं आहे. तर मग मी काय करतो, तर त्याचा काय फॉर्म्युला आहे बघा. इफ से एक्स अँड वाय आर एनी टू पॉइंट्स, इफ एक्स अँड वाय आर एनी म्हणजे आर कोऑर्डिनेट्स, विल से आर कोऑर्डिनेट्स of say points say P and Q on real line, then distance between P and Q म्हणजे ते असं दाखवतात, D कंसात ते दोन नंबर म्हणजे व्हर्टायसिस लिहायचे, कोणते आहेत ते पॉइंट्स लिहायचे P आणि Q. तर यातलं डिस्टन्स ते काय असतं, जर एक्स आणि वाय हे त्यांचे कोऑर्डिनेट्स असतील तर मॉड ऑफ एक्स मायनस वाय, ऑर इट विल बी मॉड ऑफ वाय मायनस एक्स. मॉड घेतल्यामुळे पॉझिटिव्ह असणार डिस्टन्स. मॉड हा कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात, त्यामुळे तो काही नवीन नाही आहे. नाहीतर मग तुम्हाला काय करावं लागेल, एक्स आणि वाय मधली मोठी क्वांटिटी कुठली आहे बघायची, आणि मग एक्स मायनस वाय, समजा एक्स मोठा असेल तर
वाय मायनस एक्स समजा वाय मोठं असेल तर. परंतु मॉड घेतल्यानंतर मॉडचा नियम काय बघा, मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स वेन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि इट इज इक्वल टू मायनस एक्स वेन एक्स इज लेस दॅन 0. मायनस आलं म्हणून हे निगेटिव्ह नव्हे. मायनस कशाला देताय तुम्ही चिन्ह, एक्सला. ते एक्स कसं आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे एक्स हेच अशा टाईपचं आहे ना, -2 -3 वगैरे, त्याला पण मायनस साईन देतोय म्हणजे ते प्लस होणार. त्यामुळे हे असं मॉडची डेफिनेशन आहे. आता इथे काय होईल बघा, आपल्या या प्रॉब्लेममध्ये पीचे कोऑर्डिनेट्स -1 आहेत बघा. म्हणजे डिस्टन्स पी क्यू हे मी कसं लिहिणार, मॉड ऑफ पीचे कोऑर्डिनेट्स मायनस वाय म्हणजे क्यूचे कोऑर्डिनेट्स ते -5 आहेत. म्हणजे -1 -5 असं होईल. वजाबाकी करायची. वाय हाच -5 आहे आणि एक्स हाच -1 आहे. मग -1 -5 म्हणजेच काय होणार, मॉड ऑफ -1 + 5 म्हणजेच ते किती झालं, 4. 5 - 1 हे 4 झालं ना, आणि त्याचा मॉड म्हणून त्याची व्हॅल्यू 4. कारण इथे बघा, जेव्हा एक्स हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल त्यावेळी मॉड एक्स म्हणजे एक्स आहे. मग इथे एक्स तुमचं 4 आहे ना, 4 हा स्वतःच ग्रेटर दॅन 0 आहे, त्यामुळे त्याचा मॉड तोच राहणार. कळलं काय तुम्हाला बघा. हां, आता दुसरं बघूया आपण याच्यामध्येच. हीच फिगर आपण रिफर करू, परंतु आपण असं बघूया की समजा मला डिस्टन्स बिटवीन, ओके, सपोज आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन आर अँड पी, डिस्टन्स बिटवीन पी आर वी विल से. तर मग पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा, -1. बघा इथे पीचा कोऑर्डिनेट आहे -1, त्यामुळे मॉडमध्ये मी काय लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ पी मायनस कोऑर्डिनेट ऑफ आर. मग पीचा कोऑर्डिनेट आधी लिहिणार -1 मायनस आरचा कोऑर्डिनेट 4 आहे. मग त्याच्यामुळे काय झालं बघा, -1 -4 म्हणजे मॉड चिन्हामध्ये किती झालं, -5 आणि -5चा मॉड -5 येणार म्हणजेच 5 येणार. बघा नेहमी असं आता ही वजा वगैरे लिहिण्याची गरज नाही, फक्त मी सुरुवात म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. आपल्या मॉड एक्सची व्याख्या मी पुन्हा लिहितो. मॉड एक्स इज इक्वल टू एक्स वेन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इट इज इक्वल टू -x वेन एक्स इज लेस दॅन 0. मग इथे मायनस आहे ना, हे कशाचा मॉड तुम्ही घेताय, हा तुमचा एक्स आहे. या डेफिनेशनचा जर वापर करायचा झाला मला, तर एक्स म्हणजे -5 आहे, मग ते निगेटिव्ह आहे. म्हणून ते एक्स लेस दॅन 0 असल्यामुळे निगेटिव्ह म्हणजेच लेस दॅन 0. मग मायनस करायचं त्याचं, म्हणजेच त्या इथे जी काही निगेटिव्ह क्वांटिटी आहे त्याचा मॉड घेताना त्या निगेटिव्ह क्वांटिटीला मायनस साईन द्यायची, पण मायनस ऑफ मायनस म्हणजेच प्लस. म्हणून शेवटी तुम्ही एक युनिव्हर्सल ट्रूथ लक्षात घ्या, मॉड ऑफ एनी रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कळलं ना तुम्हाला. ह्या व्हॅल्यूज बघा, हे आधी ही प्रॅक्टिस करूया आपण. मॉड ऑफ 7 किती येईल, 7. मॉड ऑफ 9 किती येईल, 9. मॉड ऑफ 0 किती येईल, 0. का सांगा, तर इथे रूल काय लिहिलाय बघा आपण, मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स वेन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे 7 हे ग्रेटर दॅन 0 आहेत, 9 हे ग्रेटर दॅन 0 आहेत, 0 हे इक्वल टू 0 आहेत. त्यामुळे हे सर्व आहेत तेच राहणार. परंतु मॉड ऑफ -3 हे +3 होणार. मॉड ऑफ -7.2 प्रत्येक वेळी काय इंटिजरच असेल असं नव्हे, रिअल नंबर म्हणजे हे आता इथे काय झालं, हा रॅशनल नंबर आहे किंवा फ्रॅक्शन आहे म्हणा तुम्ही, +7.2. ओके. मॉड ऑफ से 9/5 इज 9/5. त्यामुळे कसं आहे, ह्या क्वांटिटीज बघा, हे -3चा मी मॉड काढतोय म्हणजे इथे जो एक्स आहे तो आता माझा -3 आहे. तो -3 आहे म्हणजे तो निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0 ना. बघा -3 हे 0 ओरिजिनच्या या बाजूला आहेत. ओरिजिनच्या डाव्या बाजूला असणारे सर्व नंबर्स हे निगेटिव्ह, उजव्या बाजूला पॉझिटिव्ह, आणि ओरिजिन म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट 0 येणार. म्हणून हा इथे एक्स जो आहे तो निगेटिव्ह आहे. मग त्यावेळी मॉडचा रूल काय आहे बघा, व्हेन एक्स इज लेस दॅन 0 मॉड एक्स इज -x. त्यामुळे -3चा मॉड मायनस ऑफ धिस -3 म्हणजेच +3. अशा अँगलने ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी हा विषय लक्षात येईल तुमच्या. शेवटी काय आहे, मॉड ऑफ एनी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. मॉडला दुसरं नाव आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू.
काय आहे त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंगिंग टू आर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर. हे फॉर ऑलची खूण आहे. फॉर ऑल वाचताना ते असं वाचायचं, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू आर. म्हणजे कुठलाही रिअल नंबर मी घेतला. आता कुठलाही रिअल नंबर घेतला तर काय होणार, एकतर तो पॉझिटिव्ह असेल, किंवा तो 0 असेल, किंवा तो निगेटिव्ह असेल. 0 हा निदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. 0 हा पॉझिटिव्ह पण नाही आणि तो निगेटिव्ह पण नाही. 0 ही वेगळीच आयडेंटिटी आहे. त्यामुळे त्या रिअल लाईनचे 3 भाग पडतात. 0 हा स्वतः एकच भाग, त्याच्यामध्ये एकच आहे 0. मग सर्व पॉझिटिव्ह रिअल नंबर्स उजव्या बाजूला आणि मग डाव्या बाजूचे सर्व निगेटिव्ह रिअल नंबर्स. त्यामुळे कुठलाही रिअल नंबर तुम्ही ज्यावेळी घेता त्यावेळी काय सांगता येतं मला, एकतर तो रिअल नंबर पॉझिटिव्ह असेल, किंवा तो रिअल नंबर 0 असेल, किंवा तो रिअल नंबर निगेटिव्ह असेल. ते व्हॉट एव्हर मे बी, त्याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे मॉड. हे उच्चारायचं कसं, मॉड, स्पेलिंग त्याचं MOD. मॉड ऑफ एक्स इज एक्स. कधी, ज्यावेळी एक्स हा पॉझिटिव्ह किंवा 0 असेल तर. आणि इट इज इक्वल टू -x जेव्हा तो निगेटिव्ह असेल तर. ते मायनस बघून आपल्याला वाटतं ते निगेटिव्ह असणार. मॉड कधीच निगेटिव्ह नसणार. निगेटिव्ह मी कशाला देतोय, एक्सला. तो एक्स कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजेच निगेटिव्हला मी निगेटिव्ह साईन देतो आहे. म्हणजे 2 निगेटिव्ह म्हणजे 1 पॉझिटिव्ह होतं. जसं आपण रिअल लाईफमध्ये म्हणतो 2 वेळा नकार म्हणजे होकार. मी येणार नाही असं नाही, म्हणजे मी येणार. 2 नकार म्हणजे 1 होकार. तसं 2 निगेटिव्ह साईन ज्यावेळी अशा तुम्ही लिहिता, -5 ते +5. शेवटी युनिव्हर्सल ट्रूथ काय मिळालं आपणाला, कुठलाही रिअल नंबर घेतला बघा. म्हणजे आपण इथे आता ते समअप करूया, राईट. आपण असं म्हणू, इफ एक्स इज एनी रिअल नंबर, इफ एक्स इज एनी रिअल नंबर, then x is greater than 0 or x is equal to 0 or x is less than 0. 3 पॉसिबिलिटीज आहेत. यालाच म्हणतात लॉ ऑफ ट्रिकॉटॉमी. ते आता तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. एक ॲडिशनल मी तुम्हाला माहिती देतो. लॉ ऑफ ट्रिकॉटॉमी. 3 पॉसिबिलिटीज आहेत ना. चौथी पॉसिबिलिटी नाहीच ना. एकतर ते पॉझिटिव्ह असेल, किंवा 0 असेल, किंवा निगेटिव्ह असेल. म्हणून ते ट्रिकॉटॉमी. 3 पॉसिबिलिटीज आर देअर. परंतु each time mod of x is same as x. Mod x is same as x. When x is greater than or equal to 0 आणि mod of x is equal to -x when x is less than 0. Now as x is negative, less than 0 चाच अर्थ निगेटिव्ह. as x is negative, -x is positive. त्यामुळे शेवटी सर्वात महत्त्वाचं वाक्य काय, या सर्व शिकलो आपण त्याच्यामधून आपण जमा करणार की काय महत्त्वाचं सर्वात गोष्ट काय आहे की फॉर एनी रिअल नंबर एक्स, फॉर एनी रिअल नंबर एक्स, mod of x is positive. मग तो 0 असला तरीही 0 mod of x is positive when x is not equal to 0 and mod of x equal to 0 if x is equal to 0. 0 नसेल नंबर तर तो कसा असणार, एकतर तो पॉझिटिव्ह असणार किंवा निगेटिव्ह असणार. मॉड एक्स इज पॉझिटिव्ह. आणि 0 असेल तर तो 0 मॉड. 0 हा पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे हा मुद्दा. आता मग ह्याचा वापर कुठे करणार आपण. आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस. आता ह्याचा आपण वापर कुठे करणार बघा.
तर वापर अशासाठी करणार आपण की ज्यावेळी मला रिअल लाईनवरच्या कुठल्याही 2 पॉईंट्समध्ये, म्हणजे पुन्हा एकदा मी ती रिअल लाईन काढतो, म्हणजे ते जरा रिव्हिजन होईल, हे पुन्हा पुन्हा रिपीट झाल्यासारखं वाटेल, परंतु ह्या कन्सेप्ट फार महत्त्वाच्या आहेत मुलांना आणि त्या आपल्याला कळल्या पाहिजेत. तर इथे काय होणार बघा, ही रिअल लाईन मी घेतली, तर इथे मी मध्ये बरोबर 0 घेणार. या सर्व साईडला पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, इकडे निगेटिव्ह. हा 0 म्हणजे त्याला ओ म्हणतात आणि त्याचे कोऑर्डिनेट्स 0. मग इथे हे आता कोऑर्डिनेट्स लिहिले मी, म्हणजे सॉरी, हे आपण 0 ही व्हॅल्यू लिहूया आणि हा ओ म्हणजे त्याचं नाव त्या पॉईंटचं. मग इथे 1, इथे 2, इथे 3, इथे -1, इथे -2 आणि इथे -3. मग ह्यांना नावं देणार आपण ह्या पॉईंट्सना. हे समजा मी PQR म्हटले, हे मी म्हटलं STU. तर मी काय म्हणणार, पीचा कोऑर्डिनेट किती आहे 1, क्यूचा कोऑर्डिनेट किती आहे 2, आरचा कोऑर्डिनेट किती आहे 3, ओरिजिन ओचा कोऑर्डिनेट काय 0, एसचा किती -1. आणि मग जर मला आर आणि एस यातलं, आर आणि टी यातलं अंतर काढायचं असेल, डिस्टन्स बिटवीन आर आणि टी, तर मला रूल काय, मॉड घ्यायचा मी. कशाचा मॉड, आरचा कोऑर्डिनेट किती आहे इथे, आरचा कोऑर्डिनेट 3 मायनस टीचा कोऑर्डिनेट विच इज -2. 3 - -2 म्हणजेच 3 + 2 म्हणजेच 5 झालं. सो मॉड 5 म्हणून ते 5. So I hope you understand this idea of calculating distances. Suppose मी तुम्हाला असं विचारलं, what is distance between S and T? तर काय करणार आपण, एसचा कोऑर्डिनेट बघा -1 मायनस टीचा कोऑर्डिनेट तो -2 आहे. मग काय होईल बघा, -1 मायनस -2 म्हणजेच काय होणार, -1 + 2. पण -1 + 2 म्हणजेच किती 1. त्यामुळे मॉड ऑफ 1, पण 1 हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे मॉड त्याचा तोच. म्हणजेच मी काय म्हणणार, एस आणि टी मधलं अंतर 1 आहे. लक्षात आलं का, आर आणि टी मधलं अंतर 5 आहे. असं समजा. आता तुम्हाला आणखी एक फायनल आपण करूया. यू आणि आर मधलं अंतर विचारले, तर यूचे कोऑर्डिनेट्स बघा -3. मग ते -3 मधून मायनस आरचे कोऑर्डिनेट्स 3 आहेत. मग -3 -3 म्हणजेच -6. -6चा मॉड किती, +6. त्यामुळे व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन यू अँड आर, इट इज +6. So this is how you calculate distance between any 2 points on real line. पण आता ज्यावेळी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आपण शिकणार, आय विल इरेज ऑल दिस नाव, दॅट इज ऑलरेडी डिस्कस्ड. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ज्यावेळी आपण शिकणार त्यावेळी मेनली वी आर डीलिंग विथ ॲक्सिस नाव. सो सपोज दिस इज युअर एक्स ॲक्सिस and suppose this is y axis. ओके, तर आपणाला माहिती आहे की एक्स आणि वाय ॲक्सिस आणि मग त्याच्यावर आपण पॉईंट्स कसे प्लॉट करतो हे आपणाला माहिती आहे. तो आपणाला पुन्हा पुन्हा इथे रिव्हिजन करावं लागणार त्याचं. म्हणजे इथे काय करणार बघा, दिस इज ओ, बरोबर ना. आणि इथे आता हे पॉईंट समजा मी घेतले, इथे 1 घेतलं मी, इथे 2 घेतलं, इथे 3 घेतलं. हे रिअल लाईन सारखंच झालं. म्हणजे 4 इथे तुम्ही घेतलं -1, इथे घेतलं -2, इथे घेतलं -3, तसंच इथे +1 +2 +3 एटसेट्रा. तसंच इथे -1 -2 -3 -4 अँड सो ऑन. असे आपण पॉईंट्स घेतले. हे आपल्याला माहिती आहे ॲक्सिस. मग पहिल्यांदा आपल्याला आता काय शिकायचं आहे, टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑन द ॲक्सिस. आता ज्यावेळी तुम्ही एक्स ॲक्सिस घेता त्यावेळी, एक्स ॲक्सिस ज्यावेळी मी घेतो त्यावेळी वाय कोऑर्डिनेट बघा, वाय कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट, पीटी लिहितो मी पॉईंटसाठी, ऑन एक्स ॲक्सिस इज 0. तसंच इफ यू टेक वाय ॲक्सिस, then x coordinate
of any point on y-axis is 0. आणि हा बघा, हा जो पॉइंट आहे ना ओरिजिन, तो एक्स ॲक्सिसवर पण आहे, वाय ॲक्सिसवर पण आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे आपण आत्ता काय म्हटलं बघा, एक्स ॲक्सिसवरचा कोणताही पॉईंट घेतलात की वाय कोऑर्डिनेट 0, त्या न्यायाने ओरिजिनचा वाय कोऑर्डिनेट 0 झाला. तसंच तो वाय ॲक्सिसवरचा पण पॉईंट आहे, जिथे एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकांना छेदतात, तो ओरिजिन असतो. आणि तुम्हाला हे सर्वांना माहितीच आहे की एक्स आणि वाय ॲक्सिस हे एकमेकांना 90 अंशात छेदतात. त्यामुळे एक्स आणि वाय ॲक्सिसमधला अँगल काय, 90 डिग्रीज. मग तो ओरिजिन हा जो पॉईंट आहे तो वाय अक्षावर पण आहे, मग त्या न्यायाने एक्स कोऑर्डिनेट त्याचा 0 असणार, म्हणून ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0. लक्षात घ्या. आणि प्रत्येक वेळी आधी हे नीट समजावून घ्या की कुठल्याही पॉईंटचा कोऑर्डिनेट ज्यावेळी तुम्ही असं लिहिता, पी हा पॉईंट 3,2 आहे, म्हणजेच तुम्ही काय करता, हा इथे 3 आहे, मी हे सर्व इरेज करतो आता बिकॉज आय डोंट नीड इट हिअर नाव, तुम्हाला सोपं आहे ते, नंतर आपण ते नोट्सच्या स्वरूपात लिहू एकत्र. ठीक आहे. आता इथे काय होतं बघा, 2,3 हा पॉईंट म्हणजे तुमचा एक्स कोऑर्डिनेट त्यांनी 3 दिलाय, वाय कोऑर्डिनेट 2 दिलाय, म्हणजे आपण काय करणार, एक्स ॲक्सिसवर 3 इथे मार्क करणार आणि वाय ॲक्सिसवर 2 मार्क करणार. मग इथे आणि इथे म्हणजे हा जो पॉईंट असेल की जिथून मी लंब टाकला, समजा ह्या पॉईंटला मी नाव दिलं पी, इथून मी लंब टाकला एक्स ॲक्सिसवर, तो 3ला मिळतो, म्हणून एक्स कोऑर्डिनेट 3. आणि इथून मी लंब टाकला वाय ॲक्सिसवर, तर तो 2ला मिळतो. हा बघा इथे 2, म्हणून त्याचे कोऑर्डिनेट्स 3 2. त्यामुळे 3 2 असं ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी 3 हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट असतो आणि 2 हा त्याचा वाय कोऑर्डिनेट असतो. आता हा एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच काय आहे, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉईंटचं वाय अक्षापासूनचं अंतर. बघा ना, हा पॉईंट वाय अक्ष इथे आहे, तिथून किती अंतरावर आहे, हे जे अंतर आहे ना तेच अंतर इथे आहे, म्हणजे हे 3 आहे. म्हणून कुठलाही पॉईंट हा एक्स अक्षापासून किती अंतरावर असतो, म्हणजे पहिल्या क्वाड्रंटचा आपण विचार करता, तुम्हाला माहिती आहे हे फर्स्ट क्वाड्रंट आहे, हे सेकंड क्वाड्रंट आहे, हे थर्ड क्वाड्रंट आहे आणि हे फोर्थ क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपण आधी काम करूया. इथे कुठलाही एक्स किंवा वाय कुठलाही पॉईंट घेतला तर त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट्स हे पॉझिटिव्ह असतात. मग हा जो 3 आहे हा एक्स कोऑर्डिनेट आहे. हा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे खरं काय आहे, त्या पॉईंटचं वाय अक्षापासूनचं अंतर. आणि वाय कोऑर्डिनेट बघा 2 आहे वाय कोऑर्डिनेट, तर इथून मी लंब टाकला एक्स ॲक्सिसवर, म्हणजेच एक्स ॲक्सिस पासून हा पॉईंट किती वर आहे, 2 युनिट्स वर आहे. म्हणून नेहमी एक लक्षात घ्या की एक्स कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉईंट इन फर्स्ट क्वाड्रंट, आत्ता वी विल से इट इज अ डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम वाय कोऑर्डिनेट, आणि वाय कोऑर्डिनेट इज अ डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस. अर्थात प्रत्येक वेळी काय पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नसणार, तो सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल, थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल, तर त्या कोऑर्डिनेट्स त्या पॉईंटचे दोन्ही वेळा पॉझिटिव्ह नसणार. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये तुम्ही आलात तर एक्स निगेटिव्ह असणार, वाय पॉझिटिव्ह असणार. थर्ड क्वाड्रंटमध्ये आलात तर एक्स पण निगेटिव्ह आणि वाय पण निगेटिव्ह, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह असणार पण वाय निगेटिव्ह असणार. तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. दिस इज जस्ट बिगिनिंग ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री. पण हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं ब्रँच आहे मॅथमॅटिक्सची, कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, अनदर ब्रँच. लक्षात घ्या. सो वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.